तो जो कोणी असेल ना तो त्याच्या घरी, त्याच्या जागी दुसरा जरी कोणी असता आणि मला जर खरं काय ते माहिती असतं ना तर मी त्याच्यासाठीही भांडले असते. मग तो माझ्या ओळखीचा आहे का नाहीये हा मुद्दाच येत नाही त्यात. साधं थँक्स म्हणताना पण त्याच्यात किती ऍटिट्यूड ठासून भरला होता बघितलंस ना तू. काऊ तू ना खरंच काकू आहेस, यापुढे मी तुला काकूच म्हणेन. वैदेही तू अति करतेस आता. चहा केलाय मी, दूध घालून घे. तात्यांना फोन करते, परत मग उशीर झाला की वाटतं झोपमोड नको करायला म्हणून करायचा राहून जातो. सुलभे, सुलभे, आले. काय हो? हे घे 500 आहेत. आजचा गल्ला. फक्त 500च? काय करणार, लोक उधारी देत नाहीत. मागितले तर कारण सांगतात. त्यात आपला स्वभाव असा, आपल्याला आपलेच पैसे मागायला आवडत नाही. काय करायचं कळत नाही. तात्या, अहो पण आपलेच पैसे आहेत ना, हक्काचे, मग मागायचे. मी ठेवते. नाहीतर काय, जो धंदा करायचा म्हणजे सुरू सुरू बोललंच पाहिजे. असं मुग घेऊन गप बसलात ना तर लोक टाळूवरचं लोणी खाऊन जातील. माझ्या पोरीचं नशीबच फुटकं, सगळीकडे उधारी. आता माझ्या नातीचं लग्न कसं होणार? होता नव्हता तो सगळा पैसा त्या अवदशावर उधळला. आता काय करणार देवाच माहिती रे बाबा. कळलं मेले लक्षण ते. हा बाय, बोल. हॅलो तात्या, कसे आहात? मी बरा आहे. पण बाय, मुंबईला जाऊन बापाला विसरलीस. अगं 2 दिवस झाले फोन नाही तुझा. अहो तात्या, अशी कशी विसरेन मी? अहो 2 दिवस इतके गडबडीत गेले ना माझे, आणि जॉईन झाल्या झाल्या तर. असू दे असू दे. तू कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही बरे आहोत. बरं तात्या, ऐका ना, मी काय म्हणते, आपल्या हॉटेलच्या छपराचं काम करून घ्याल का? म्हणजे पावसाच्या आधी ते काम झालं ना तर बरं होईल. दरवर्षी पावसात आपली दाणादाण उडते आणि आपण म्हणतो पुढच्या वेळी करू, पण तसं काही ते होत नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे बाय, पण पैशाचं काय करायचं? अहो तात्या, मला आता नोकरी मिळाली आहे की नाही, आणि 25,000 पगार आहे. हवं तर मी या महिन्याचा सगळा पगार घरी पाठवून देते. काय बोलतेस तू बाय? 25,000 सगळे तू मला पाठवणार आणि तू काय करणार? तुला खर्च नाहीत का तिकडे? अहो तात्या, असू दे. अहो पाठवते ते पाठवू दे ना. याच घरचं खाऊन मोठी झाली ना ती. माझ्या घरचं छप्पर होतं म्हणून ऊन पावसाळे चांगले गेले ना. दिले 4 पैसे घराला तर काय बिघडलं? आजी, तू पण ना खरवडून दिलेल्या भाताला गाव जेवण घातल्यासारखं बोलतेस. हे गप्पे कारटे. बरोबर आहे अगदी तुझं. आणि तुम्ही जरा शांत बसा. शांत बसा. माझ्या लेकीचे पैसे आहेत, ते काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. हा, गप्प बसा जरा. हा हा बाय. आणि हे बघ, वेळेवर जेवत जा. हा, आणि हे बघ मी काय सांगतो, आपल्याला आहे ना 25,000 पगार. जो कालपर्यंत कंगाल होती आज हिच्या हाताला घबाडच लागले. आणि आम्ही बसलोय त्याची चोके मोजत आणि उदाऱ्या मागत. काहीतरी करून हिच्या डोक्यावर जाऊन बसायलाच पाहिजे. हिला लागलेलं घबाड आपल्याकडे वळवलं पाहिजे, नाहीतर अख्खं म्हातारपण या खुराड्यात जायचं. जो पण काय केलं नाही, काय करता येईल? पहिली तुम्हाला माहितीये, काल हे सगळं घडल्यानंतर ना मला जेवणच जात नव्हतं. काहीच गोड लागत नव्हतं. म्हणजे माझं कशात लक्ष लागत नव्हतं.
आकांक्षा आता सगळं नीट झालंय ना, आता नको काळजी करूस. हा हो, पण वहिनी शेवटी धक्का बसायचा तो बसलाच ना आपल्या माहेरच्या चहाच्या इमेजला. ते म्हणजे लोक आता आपल्याकडे बघताना 4 वेळा विचार करतील, आपल्याकडे बघताना, माहेरच्या चहाकडे बघताना. आई, बिझनेसवर परिणाम असं काही होत नाही. म्हणजे या अशा छोट्या मोठ्या इन्सिडेंट्समुळे होणारे परिणाम एका स्मॉल रिब्रँडिंग कॅम्पेनमुळे कव्हर होऊ शकतात. काय रिब्रँडिंग म्हणजे काय असतं? आई, आपण जसे आहोत ना तेच फक्त एका नव्या पद्धतीने लोकांना सांगायचं. हा म्हणजे जे घडलंय ते सगळं विसरून लोक आपल्याकडे ना एका नव्या रंगाने बघतात. आपण नाही का सणावाराला सगळं जुनं विसरून सगळे नातेवाईक पुन्हा एकत्र येतो, अगदी तसंच आहे. आणि रिब्रँडिंग कॅम्पेन मध्ये सुद्धा लोक सगळं जुनं विसरून पुन्हा एकदा नव्याने आपल्याकडे येतात. हा पण कॅम्पेन लगेच केलं तर फायद्याचं आहे, नाहीतर जुनं लोकांच्या मनातच राहतं, मग प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अगं वे सानिया, तुला एवढं सगळं कळतंय तर मग तूच का नाही करत ते रिब्रँडिंग का काय ते? हो की नाही? आम्हाला यातलं काय कळतंय? काय वहिनी? हो म्हणजे नाही नाही काकी, आई, यात नाही पडणार मी आता. खरं तर केलं असतं मी, माझं शिक्षण ह्यातच झालंय, पण त्याच्यासाठी मला ऑफिसला यावं लागेल आणि मी ऑफिसला आलेलं कोणाला तरी आवडणार नाही. अगं असं कसं? म्हणजे राजवर्धन का नाही ऐकून घेणार तुझं? नाही आता तू त्याची एवढी बाजू घेऊन त्याला मदत केलीयस तर तो तुझ्या 2-4 आयडिया का नाही ऐकून घेणार? कोणत्या आयडियाज आहेत तुझ्या डोक्यात? सांगितल्या असत्या, पण कसं आहे ना, आपल्या घरातला नियम आहे की डायनिंग टेबलवर बसल्यावर ऑफिसचे विषय काढायचे नाही, हो ना? बरोबर आहे तिचं राजवर्धन. तू ऑफिसला आहे ना? राज, तुला चालेल ना ती ऑफिसला आलेली? ओके, नो प्रॉब्लेम. कम टू ऑफिस, डिस्कस करू आपण. मी निघतो.
चला, किमान हे एक बरं घडलं. राजच्या मनात निदान सानियाबद्दलची वाढत चाललेली अढी तरी कमी होतीये. आता होईल सगळं नीट. येस येस, फायनली माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. हे म्हातारे, हे म्हातारे, हे म्हातारे, हा दुसरा पुतण्या जिवंत आहे, विसरलीस होय? हे घर मी तुला घशात घालू देणार नाही. माझ्या बापसाने हे घर तुला राहण्यासाठी दिलं होतं, तुझ्या नावावर करून दिलं नव्हतं. अरे सदानंदा, काय बोलतोस तू हे? यांनी मला काही सांगितलं नव्हतं. कोण कुठून येतात आणि हक्क दाखवतायत. ए, कोण कुठून कुठून उठून आलं नाही आहे. जे माझ्या हक्काचं आहे ना ते घ्यायला आलोय. मला माहित होतं तू सापाची जात आहे, उलटीच फिरणार. हे बघ कागदपत्र बघ, माझ्या बापसाच्या नावावर आहे सगळं. काका गेल्यावर तुला हे घर फक्त राहायला दिलं होतं, तर तू हे घर स्वतःच समजायला लागली. अरे काका गेल्यावर आजोबांनी तुझ्या नावावर एक जमिनीचा तुकडा करून दिला होता. तसं काय नाही झालं, तो तू विकून खाल्लास. आणि आता ह्या घरावर डल्ला मारायला निघाले. मी एवढे वर्ष इथे राहत नव्हतो म्हणून हे घर तुला राहायला दिलं होतं, पण आता मला इथे राहायला यायचं आहे, त्यामुळे मला हे घर रिकामी करून पाहिजे. चला निघायचं. सासूबाई काय हे? आजपर्यंत मला तुम्ही काहीच सांगितलं नाही त्यातलं. आजपर्यंत मला सांगत आलात की हे घर तुमचंच आहे म्हणून. मुद्दा म्हणून सांगितलं नसेल म्हातारीने. मतलबीच आहे म्हातारी, तिला सवयच आहे. दुसऱ्याच्या फायद्याची गोष्ट असली ना की गाव गोंगाट करायचा, आणि स्वतःच्या फायद्याची गोष्ट असली की तोंड बंद करून गपचूप सुपारी चगडत बसते म्हातारी. हे बघा, आपण बोलू यावर, पण तुम्ही तुमचा आवाज आणि भाषा जरा सांभाळून. हो, इथे मी काय लग्नाची बोलणी करायला नाही आलोय म्हणे आवाज आणि भाषा सांभाळून बोला. ही म्हातारी गावभर माझं घर करत फिरते. नशीब आमच्या कानावर पडलं म्हणून, नाहीतर घर गिळून बसली असती म्हातारी. आपण जरा शांतपणे बोलूया का यावर? हो, मला वेळ नाहीये तेवढा. हे बघा, मला काय माहिती नाही, तुम्ही हे घर ताबडतोब रिकामी करा. हो, पण थोडा तरी वेळ. अजून थोडा वेळ? हो, इतकी वर्ष राहिलात ना फुकट, अजून कशाला वेळ पाहिजे? हो, ऐक नाही, हे बघ, तुझ्या छान अक्षरात ह्या 4 लाईन्स याच्यावर लिहून दे ना प्लीज. ह्या कोणी लिहिल्या ओळी? ते नाही माहिती, फॉरवर्डेड आहेत. दे ना. मग दुसऱ्याच्या ओळी स्वतःच्या नावावर कशाला खपवायच्या? तुझी अजून सवय गेलीच नाही ना याचं त्याचं काहीतरी कॉपी करून लिहायची. मग तू दे ना लिहून. मी तुला सांगू कशा लाईन्स हव्यात? कशा? मीन्स फुलांचा फ्रेग्रन्स कसा त्यांच्या आतच असतो, तसा तू माझ्या मनात आहेस. अशा काहीशा दे ना प्लीज 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 दे. कोणासाठी लिहायचे? तुला काय करायचंय तू दे ना लिहून. मला आधी सांग. आहे एक प्रिन्स, त्याला द्यायचंय. मग लिही ना तूच. भावना कशा ज्याच्या त्याच्या मनातून आलेल्या बऱ्या असतात. ए यार कावेरी, ऐक ना प्लीज प्लीज थांब. ऐक, तुला माहितीये माझं हँडरायटिंग खूप घाणेरडं आहे. तू अशी काय करते का? तुला आठवतंय ना शाळेतले सर काय म्हणायचे? ही कोंबडीला शाळेत बुडवून कागदावर सोडते. हसू नको ना ग. माझं हँडरायटिंग बघून वाचणारा परत कधीच आयुष्यात कोणाचीच चिठ्ठी वाचणार नाही. यार एवढा काय भाव खातेस ग? इतका मस्का तर मी कधी ब्रेडला पण लावत नाही. माझी मदत नाही करणार तू? प्लीज कर ना ग, प्लीज 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 लिहून दे ना. दे इकडे, देते लिहून.
आणि एकदा मला सांगून ठेव काय काय चिठ्ठ्या लिहायच्या त्या. सगळ्या ठेवते एकदम लिहून. फुलांपासून वेगळा होत नसतो त्यांचा गंध, अगदी तसेच जुळले आहेत तुझे माझे अनुबंध. कधी मोगरा, कधी चाफा, कधी होतोस पारिजात. माझ्या प्रेमाची जाई जुई फुलेल का रे तुझ्याही अंगणात. वाव यार, थँक्यू 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 सो मच. कुठे निघालीस सानिया? कुठे म्हणजे काय आधी? माहेरच्या चहाच्या ऑफिसला निघाली. सानिया, तुला कळतंय ना तू काय करतेस? म्हणजे सानिया बघ, या विषयावर या आधीही बोलणं झालंय आपलं, आणि आपण ठरवलं होतं की नाही सानिया की आपल्याला बिझनेसमध्ये नाही पडायचं. आणि तुला याआधी किती वेळा सांगितलंय मी की राज बिझनेस बद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आदित्य, पण मी कुठे बिझनेस मध्ये पडतीये? मी फक्त रिब्रँडिंगच्या मला सुचलेल्या काही आयडियाज शेअर करायला चालले, एवढंच. आणि तसंही राजवर्धने स्वतःहून बोलावलंय ना मला. तो तुला हो म्हणाला कारण पार्टीत तू त्याची बाजू घेतलीस, त्याला मदत केलीस म्हणून. आणि हे बघ, तुला हो म्हणणं त्याला मोरली कंपल्सरी होतं सानिया. आणि तू ऑफिसला येतेस हे त्याला मनापासून आवडलंच असेल असं नाही ना. हो, पण त्याला आवडलं नसेल हे कशावरून? हे बघ सानिया, तो भाऊ आहे माझा. मला माहितीये तो कसा विचार करतो, त्याला काय आवडतं काय नाही हे चांगलं माहितीये मला. ओके ओके, चिल नादी, चिल. पण आता हे बघ ना, राजवर्धनने बोलवलंय मला, तर आता त्याला नाही कसं म्हणायचं? आणि रत्नमाला काकींच्या समोर मी तयार झाले ना ऑफिसला जायला. आधी त्यांना नाही कसं म्हणायचं आता? हे बघ सानिया, आधी यू ट्रस्ट मी ना? हा, झालं तर काही होणार नाही. डोंट वरी. मी राजला खूप चांगलं ओळखतो सानिया. वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुला कळत नाहीये हे सगळं प्रकरण तुला कुठे घेऊन जाणार. तात्या, हॅलो तात्या. बाय. अगं खूप मोठा घोळ झालाय. काय? अगं तो जे माझ्या हक्काचं आहे ना ते घ्यायला आलोय. हे बघ कागदपत्र, बघ माझ्या बापसाच्या नावावर आहे सगळं. काका गेल्यावर तुला हे घर फक्त राहायला दिलं होतं, तर तू हे घर स्वतःच समजायला लागली. अगं त्यांचा वाद टोकाला गेलाय आणि तो पुतण्या खूप चिडलाय. म्हणतो आत्ताच्या आत्ता घर सोडा. काय? तात्या हो, असं कसं घर सोडायला सांगतायत ते? आपण कुठे जायचं मग? हो ना, आता काय करायचं काहीच कळत नाहीये बाय. आणि त्यात तुझी आजी ती तशी, ती म्हणते भावाचं आणि माझं वाजलंय त्यामुळे मला एक क्षण इथे राहायचं नाहीये, लगेच घर सोडूया. मी त्यांना म्हटलं कुठे जायचं आपण, तर म्हणते कशी, इतके दिवस झाले मी तुला पोचते, आता तू आमच्या छपराची सोय कर. छे बाय.
ते आपलं घर विकलं नसतं ना तर खूप बरं झालं असतं असं वाटतंय मला. तात्या मी तुम्हाला ऑफिसला जाऊन मग फोन करते. तात्या एक मार्ग आहे आपल्याकडे. कोणता मार्ग? आपण एक करू शकतो की नाही पण तात्या थांबा थांबा, मी ऑफिसला जाते, खात्री करते आणि मग तुम्हाला फोन करते. हा करते मी फोन. अगं फुलांपासून वेगळा होत नसतो त्याचा गंध, अगदी तसेच जुळले आहे तुझे माझे अनुबंध. कधी मोगरा, कधी चाफा, कधी होतोस पारिजात. माझ्या प्रेमाची जाईजुई फुलेल का रे तुझ्याही अंगणात. हॅलो. निकिता, हा सर. हा बुके कोणी पाठवलाय? सर तो बुके ना सर्व्हिसवाल्यांकडून आलाय. त्यांनी नाव नाही सांगितलं, सरप्राईज बुके दिलाय. ओके. याआधी पण एकदा असा सरप्राईज बुके आला होता. कोण पाठवत असेल हे बुके? हँडरायटिंगही सेम आहे. कोण असेल? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग कावेरी. हे बघ, मला बोलवायचंच होतं तुला. एका प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय तुझ्याशी. कावेरी, काय ग, चेहरा का असा पडलाय तुझा? काय झालं? ते मला हे बघ कावेरी, तू जसं माझं मन ओळखू शकतेस ना, तसं मीही तुझं मन ओळखू शकते. काय झालं बाळा, सांग ना. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. अगं मग बिनदिक्कत बोल, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मला म्हणाला होतात ना तुझं गावाकडचं घर तुला परत मिळवून देईन म्हणून. अगं मी नक्की मिळवून देईन, विश्वास ठेव माझ्यावर. मी शब्द दिला ना तुला, अजिबात चिंता करू नकोस. नाही तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण मला असं विचारायचं होतं की ते घर तुम्ही मला लगेच मिळवून देऊ शकता का? लगेच म्हणजे? उद्या परवा. उद्या परवापर्यंत? कावेरी काय झालंय नक्की? विषय असा आहे ना की आत्ता तात्यांचा फोन आला होता आणि मलाही आत्ताच कळतंय की आम्ही आतापर्यंत आजीचं घर समजून ज्या घरी राहत होतो ना, ते घर माझ्या आजीचं नाहीये, आजीच्या भावाचं आहे. म्हणजे आजोबांनी ते घर आजीच्या भावाच्या नावावर केलंय आणि आता त्यांना त्यांचं घर परत हवंय. त्यामुळे ते आम्हाला लगेच घर सोडून जायला सांगतायत. म्हणजे आईचं जे घर आहे ना ते जर मला परत मिळालं तर सगळे तिकडे राहू शकतील, म्हणून मी म्हणत होते की तुम्ही लगेच हो कावेरी, आधी ऐक माझं, आधी ऐकून घे. पहिल्यांदा शांत हो, एकदम शांत हो.
हे बघ, मी जेव्हा तुला शब्द दिला होता ना तेव्हा मला असं वाटलं होतं की थोडा वेळ असेल आपल्यापाशी, पण मी काही चौकशी केली नव्हती. पण तुझा असा हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाही, मी चौकशी करते, मिळेल, होऊन जाईल. थँक्यू सो मच मावशी. मॅडम थँक्यू. मी जाताना लगेच फोन करून कळवते, ते काळजी करत असतील. ठीक आहे. थँक्यू. हॅलो. हॅलो, नमस्कार जयराम, मी रत्नमाला मोहिते बोलते. हो मॅडम, बोला ना. अरे एक काम होतं तुझ्याकडे. मी आता गुहागरला गेले होते आणि तिकडे मी एक जमीन पाहिली, तिथे तुझ्या कंपनीचा बोर्ड पाहिला मी. तू काय रिसॉर्ट बांधतोयस का तिकडे? हो, म्हणजे प्लॅन तर होता रिसॉर्ट बांधायचा, घेऊन ठेवली जागा. मग आता बघू कधी मुहूर्त निघतोय ते. ऍक्च्युली मला ती जमीन हवी आहे, म्हणजे ज्या किमतीला तू विकत घेतलीस ना त्याच्या 1.5 किंमत देईन तुला मी. आणि तू गुहागरमध्ये दुसरी जमीन बघ रिसॉर्ट बांधायला, हवं तर मी मदत करेन तुला. हो मॅडम, काहीच हरकत नाही, आणि मी तुमच्या शब्दाबाहेर कसं जाणार. थँक्यू, आता निश्चिंत झाले मी. फक्त प्रॉब्लेम एक असा आहे की ती जागा माझ्या एकट्याच्या नावावरती नाहीये. ज्या कंपनीच्या अंडर आम्ही ती जागा घेतली आहे त्यात राजवर्धन सुद्धा पार्टनर आहे, त्यामुळे कागदावरती त्याच्या सुद्धा सह्या लागतील ना. काय? राजवर्धन तुझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तुझा पार्टनर आहे? हो का, तुम्हाला काही बोलला नाही का तो? नाही ऍक्च्युली अरे नाही, तो बोलला असेल मला, नक्की बोलला असेल, पण काय ना कामाच्या गडबडीत कदाचित मीच विसरले असेल. ठीक आहे, मी राजवर्धनशी बोलते. हं, ओके, पुढे काही ठरलं तर सांगा, मी येईन सह्या करायला. हो, थँक्यू सो मच जयराम. ओके, बाय. राजवर्धन एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पार्टनर आहे, आणि ही गोष्ट मला माहित नाही. हा बाय, बोल. तात्या एक आनंदाची बातमी देऊ का तुम्हाला? सांग ना बाय. आता काळजी करायचं काहीही कारण नाही, कारण आपलं घर आपल्याला परत मिळतंय. बाय काय सांगतेस? हे बघ, हे असं कोड्यात बोलू नकोस हा. जे काय असेल ना ते उलगडून सांग. आणि इतक्यात कसं मिळेल घर? अहो, कसं मिळणार आहे, का मिळणार आहे ते काही मला माहित नाही, पण ज्या व्यक्तीने मला शब्द दिलाय ना ती व्यक्ती शब्द मोडणार नाही याची खात्री आहे मला. हाय, मे आय कम इन? हे कम इन, प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. ते रिब्रँडिंग कॅम्पेनचं प्रेझेंटेशन कॅरी केलंय मी. मला असं वाटतं तुम्ही एकदा बघून घ्या. गुड, पण मी बघून काहीच होणार नाही. हे आईला आवडणं गरजेचं. इथे सगळं तिच्या आवडीने करत. सो बेटर वे, तू हे प्रेझेंटेशन आईला दाख. ओके, फाईन. तुम्ही पण येता का प्लीज? राज, काकी, बरं झालं तुम्ही चालात. आता आम्ही तुमच्याकडेच येत होतो. हो का? बस ना. सानिया रिब्रँडिंग कॅम्पेनचं प्रेझेंटेशन घेऊन आली. बस ना. ठीक आहे, सांग काय, बघू काय प्लॅन आहे तुझा.
सो कॅम्पेन रिब्रँडिंग करताना आपण परत एकदा मुळाशी जाऊन आपण आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपतो इथून सुरुवात करूया. सो आपला जो काही थॉट आहे सो हे सगळं असं आहे. काय वाटते तुम्हाला? नाही खरंच छान आहे, म्हणजे इम्प्रेसिव्ह आहे. फक्त मला असं वाटतं एकदा कावेरीला दाखवून घे, मग आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. ओके चालेल. येऊ मग मी. अहो एक्सक्यूज मी. राजवर्धन, मी आता तुझ्या मित्राशी त्या जयराम जहागीरदारशी बोलत होतो. तू काय त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये पार्टनरशिप केलीस? हो. का? का म्हणजे असा प्रश्न कसा विचारू शकतोस मला तू? राजवर्धन, तू एक वेगळा बिझनेस सुरू करतोयस, कोणाबरोबर तरी पार्टनरशिप केलीस कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये, आणि ही गोष्ट मला बाहेरून कळावी. तुला मला सांगावंसं नाही वाटलं? त्यात काय सांगायचं? म्हटलं माझा इंडिपेंडेंट एक छोटासा बिझनेस सुरू करू. आता तुला नाही सांगितलं कारण तिथेही तू मला तुझ्या सो कॉल्ड संस्कृती आणि परंपरेची कास वगैरे धरायला लावली असतीस. म्हणून म्हटलं नकोच, आधी तो बिझनेस तुझ्या रूल्स अँड रेग्युलेशन शिवाय सक्सेसफुल करून दाखव, मग तुला आपोआपच कळेल की तुझ्या संस्कृती आणि परंपरेमुळेच सक्सेस मिळतो असं नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. नाही, तू एक स्वतःचा व्यवसाय करतोयस, मला आनंदच आहे, खरंच आनंद आहे. बरं, मला तुझ्याशी आणखी एका विषयावरती बोलायचं होतं. ते म्हणजे मी आता गुहागरला गेले होते ना, तेव्हा मला असं जाणवलं की आपल्या गावात आपलं एक छोटंसं टुमदार घर असावं. आणि घर मी पाहिलंय, मला खूप आवडलंय ते. काय झालंय की ते तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन बिझनेससाठी जी जमीन विकत घेतली आहेत ना, त्या जमिनीवरती ते घर आहे. म्हणजे मी त्या जयरामशी बोलले, तो तयार झालाय ते घर मला द्यायला. तर ते घर मला हवंय. जयराम तयार झाला. गुड. माहेरच्या चहाचा बिझनेस तू तुझ्या पद्धतीने करतेस, माझ्या पद्धतीने मला करू देत नाहीस. आता मी माझ्या पद्धतीने माझं काहीतरी करतो, तर तेही तुलाच हवंय. ते घर मला हवंय, पण राजवर्धन, आपल्या आईच्या इच्छेखातर कुठलाही प्रश्न न विचारता ते घर तुम्हाला नाही देऊ शकत का? नाही करा. तुझ्या मुलाच्या इच्छेखातर तू तुझा हट्ट सोडलास नाही ना? मग तो माझा बिझनेस, तुम्ही माझ्या पद्धतीत मला हवा तसा कर. आणि ती जमीन, ते घर
हे तुला कधीच देणार नाही. आलोच. मी तर कावेरीला शब्द देऊन बसले. तिने गावी येवांना फोनही केला असेल. आता काय करू? काय करू? कॉल करू की नको करू? करतेच. हॅलो. हॅलो, मी वैदेही बोलतेय. हा मॅडम बोला ना. तुमचा नंबर आहे सेव्ह माझ्याकडे. बोला, काही काम होतं का? ऍक्च्युली असं ऑफिशियल काही काम नव्हतं, जरा पर्सनल होतं. ओके ठीक आहे, तुम्ही आधी बोला तरी. ऍक्च्युली मला विचारायचं होतं, यावेळी ग्रीटिंगचं काय झालं हेच ना? हो, मला तेच विचारायचं होतं. आय नो हे बरोबर नाही असं विचारणं, बट मला नाही राहवलं म्हणून. इट्स ओके मॅम. पण मॅम, यावेळी ग्रीटिंगचं काय झालं ना मला खरंच नाही माहिती. म्हणजे सरांनी मला फोन करून विचारलं ग्रीटिंग बद्दल, त्यानंतर ग्रीटिंगचं काय केलं मला नाही माहिती. तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे माहिती काढू शकाल का? म्हणजे ते डस्टबिन मध्ये वगैरे ना. ओके, लेट मी चेक. वन सेकंड. थँक्यू. वेलकम. बाय. तुम्ही इथे? हाय. अगं तुझीच वाट बघते. काकीने तुला प्रेझेंटेशन दाखवायला सांगितलं. ये बस. अहो नाही, बसा तुम्ही. अगं बस बस, तुला प्रेझेंटेशन दाखवते. बस ना. सो रिब्रँडिंग कॅम्पेन मध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा वापर करू शकतो, जसं की मी तुला दाखवते. अगं त्यांचा वाद टोकाला गेलाय आणि तो पुतण्या खूप चिडलाय. म्हणतो आत्ताच्या आत्ता घर सोडा. कावेरी, ते आपलं घर विकलं नसतं ना तर खूप बरं झालं असतं असं वाटतंय मला. आता काय करायचं काहीच कळत नाहीये. बाय. सो या डन. हाऊ इज इट? प्रेझेंटेशन बघून झालं असेल तर रत्नमाला मॅडमनी तुम्हाला केबिन मध्ये बोलावलं. सानिया मॅडम, तुम्हाला नाही बोलवलंय, फक्त कावेरी मॅमना बोलावलं. तुम्ही चहा घेणार का? चालेल. यांच्यासाठी एक चहा सांग. हो. मी आलेच. अहो, तुम्ही इथे आहात का? अहो, तुम्ही कसला भारी सीन मिस केलाय माहितीये. मी आणि सानियाने आम्ही दोघींनी राजवर्धनला ब्रेकफास्ट करताना असं काही कोंडीत पकडलं ना, शेवटी स्वतःहूनच सानियाला म्हणाला ऑफिसला ये म्हणून. वा, म्हणजे आधी या घरात मानाचं स्थान
आणि आता ऑफिसमध्ये सानिया करवी प्रवेश. तू ना सुनेला माहेरचा चहाची मालकीण करूनच सोडणार. आकांक्षा, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो कौतुक माझं कसलं करताय? माझं कसलं कौतुक करताय तुम्ही? आपल्या सुनेचं कौतुक करा. पार्टीत जे काही त्याने घडवून आणलंय ना, मला या जन्मात जमलं नसतं. आदित्य जेव्हा आला ना आपल्याला सांगायला की मला लव्ह मॅरेज करायचंय, तेव्हा वाटलं नव्हतं एवढी हुशार पोरगी आणेल तो आपल्या घरात. नाही नाही, मुलगी स्मार्ट निघाली खरी. हो, एकदा अपमान काय झाला, त्या राजवर्धनची अशी बदनामी घडवून आणली तिने, आणि लगेच ते रिब्रँडिंग का काय असं कारण देत ऑफिस मध्ये एंट्री सुद्धा मिळवली. नाही नाही, कमाल केली या पोरीने. आणि तुम्ही बसा एका कोपऱ्यात असं दारू ढोसत आणि रोजचे अपमान रिचवत आणि पचवत. रे, मला कमी समजू नकोस. हे बघ, मॅच सुरू असताना जोपर्यंत कोणी जखमी होत नाही ना, तोपर्यंत 12व्या प्लेअरचं महत्व कुणालाच नसतं. तो 12वा प्लेअर मी आहे. ओ, तुम्हाला ना वर्षानुवर्ष जे जमलं नाही ना, ते माझी सून अशी 1-2 महिन्यात करून दाखवते की नाही, बघाच तुम्ही. अहो, ही तर अजून नुसती सुरुवात आहे. मी वाट बघते. माझ्या माथ्यावरचा हा आश्रिताचा जो शिक्का आहे ना, तो पुसून या घरात मी रत्नमालाच्या तोला मोलाची कधी होते. आणि जेव्हा कधी असं सगळं घडेल ना, त्या राजवर्धनला असं काही ऐकवणार आहे ना मी, शर्मेने अशी मान खाली घालून ना तो जमिनीत कुठेतरी गाडून घेईल स्वतःला. आणि तो दिवस फार दूर राहिलेला नाही आता. कावेरी, म्हणजे मी म्हटलं होतं तुला लगेच ते घर मी तुला मिळवून देईन म्हणून, पण प्रॉब्लेम येतोय जरा. आपल्याला नाही लगेच मिळू शकत. आय एम सो सॉरी. ठीक आहे. खरंच सॉरी. हो, नाही नाही, तुम्ही नका सॉरी म्हणू. मला माहिती आहे असं कुठलंही घर पटकन मिळणं फार कठीण असतं. खरं तर सगळं घडलंच इतकं अचानक की. तू काळजी करू नकोस. ते तुझ्या आईचं घर मी तुला नक्की मिळवून देईन. फक्त हे लगेच असं 1-2 दिवसात नाही मिळू शकत आहे ते. हो, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आता या क्षणी काय करू काहीच सुचत नाहीये. तू एक काम कर कावेरी, तू तुझ्या घरच्यांना सांग ते घर खाली करायला, आणि गुहागर मध्ये ना कुठलं तरी पर्यायी घर त्यांना बघून दे. सगळे पैसे मी देईन. नाही नाही, तुम्ही नका देऊ खर्च. मी खरंच करेन, काही प्रॉब्लेम नाही. अहो नाही, मी बघते काय करायचं ते, मी करेन मॅनेज. हे बघ कावेरी, तुला कसलीही मदत लागली तर कधीही कुठल्याही वेळी मला विचारताना संकोच करू नकोस. आणि केक, मला माहितीये तुला आता टेन्शन आहे, पण तू ते सानियाचं प्रेझेंटेशन बघितलंयस का? हो, पाहिलं. म्हणजे काय वाटतं तुला त्या प्रेझेंटेशन बद्दल? ते माझ्या डोक्यात घरचं सगळं. नाही नाही, काही हरकत नाही. अगं, मी अगदी समजू शकते. ठीक आहे, आपण एक काम करूया. तू परत ते प्रेझेंटेशन बघ आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊया. ठीक आहे? आपण बघू शकतो परत ते? मी अरेंज करेन ना. परत बघ. ठीक आहे? थँक्यू. आणि मुख्य म्हणजे काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. येते. काय म्हणाल्या काकी? प्रेझेंटेशन बद्दल बोलणं झालं नाही आमचं.
एका वेगळ्या विषयावर बोलत होतो. मी एक महत्वाचा फोन करून येऊ का? ओके. आलेच. काय मग भावी CEO कसं वाटतं ऑफिसला जाऊन? अगं मला तुझी सासू म्हणाली राजवर्धन स्वतः तुला म्हणाला ऑफिसला ये म्हणून. क्या बात आहे. बरं मला सांग, रत्नमालाने मस्त स्वागत केलं असेल नाही तुझं? कसलं स्वागत आणि कसलं काय? इथे ना कुणालाच माझं कौतुक नाहीये, कळलं तुला? आकाशपासून नुसतं इकडून तिकडे फिरवतात. मी एवढं फिरवलंय ना की MBA करण्यापेक्षा कुठेतरी पिऊन म्हणून चिकटले असते ना तरी चाललं असतं. जाऊ दे ना, मला आता या विषयावर बोलायचं नाहीये, तू फोन ठेव. अगं पण मम्मा, एकदा सांगितलं ना मला बोलायचं नाहीये. बाय. बच्चा अरे सदानंदा, असं काय करतोस तू? आता आम्ही कुठे जाणार राहिला? असं अचानक तू घर खाली करायला सांगतोस म्हणजे काय? हॅलो तात्या. हे हॅलो, शोभतं का हॅलो, तुला? बाय. हा? हॅलो, काय हॅलो. कुसूल बे? हॅलो. हा? कुठे घर शोधणार आपण? हॅलो बाय. हा? तात्या हो, आपलं घर आपल्याला आता लगेच मिळणं जरा कठीण आहे. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा? जो बघ काय ते हॅलो. विचार कर. अरे आम्हाला ठेव या घरात. अरे गप्प बस. हॅलो, एक मिनिट. हा हॅलो, अहो माझ्याशी जरा नीट वागली असतीस, बरं राहिली असतीस, तर मी तुला मुदत वाढवून दिली असती. नाही, आता नाही. आता 1 मिनिट सुद्धा मी तुला या घरात राहू देणार नाही. आत्ताच्या आत्ता हे घर खाली करायचं म्हणजे करायचं. अरे गप्प बसा रे जरा. फोन सुरू आहे माझ्या पोरीचा. मला बोलू दे माझ्या पोरी बरोबर. काय चाललंय तुमचं? हा हा, बोला बोला, पोरीशी बोला तुमच्या. पण हे घर खाली करायचं लक्षात ठेवा. अरे 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 सदानंद. हॅलो. हा हा बाय, बोल. काय म्हणत होतीस तू? अहो मी म्हणत होते ते आपल्या घराचं होईल असं म्हणाले होते ना मी. ते आता होत नाहीये. म्हणजे ती जरा प्रोसेस थोडीशी लांबली आहे, त्यामुळे त्यात वेळ जाईल. तुम्ही एकदा विनंती करून बघता का त्यांना परत? अगं बाय, सगळं करून झालं, हातापाया पडून पण झालं, पण तो ऐकतच नाहीये. त्यात तुझी ती आजी, ती शांत बसेल तर शपथ, त्याच्यामुळे तो पिसाळल्यासारखा करतोय. मी बोलून बघू का त्यांच्याशी? नाही नाही, नको नको. अगं तुझ्या आजीला बदत नाहीये तो, तुला काय दाद देणार? राहू दे. त्याने तुझा अपमान केला ना तर ते मला नाही सहन होणार. मग तात्या तुम्ही एक काम करा. आता ना गावात तात्पुरतं एक घर बघा, भाड्याने मिळतं का? गावात? अगं गावात आपल्याला कोण घर देणार आहे भाड्याने? वा ग वा, भाड्याने राहा म्हणे. हा, इतके वर्ष मी पोचलं, पण आता म्हणते भाड्याने राहा. असं म्हणत नाही की मुंबईला या, मी सगळं करते तुमचं. जो आता काय, आता लॉटरी लागली ना तिला, पैसे उधळत असते. आपल्यावर 1 रुपया खर्च करणार नाही ती. चढलं मेले लक्षण ते. संस्कारच तिच्या आईचे तसे असं. सासूबाई, तिच्या आईबद्दल. तात्या भांडू नका. तुम्हाला माहितीये ना आजीचा स्वभाव कसा आहे. तिला काही नका बोल. तात्या तुम्ही एक काम करा, तुम्ही मुंबईला यायची तयारी करा. काय? मी करते काहीतरी व्यवस्था. अगं पण जळलं मेले लक्षण ते. कुठे ठेवलं असेल सरांनी कार्ड? सर तुम्ही काय शोधतेस? परवा मीटिंग झाली ना, तुम्हाला सह्या करायला फाईल दिलेली ना, तीच शोधत होती मी. ती फाईल तिकडे.
हा. एक मिनिट, काय करतेस? सर ते कार्ड इथे पडलं होतं. जनरली तुम्ही टाकून देता ना, म्हणून टाकून देते. ठेव इथे. ठेव ठेव. ओके. सानिया, इथेच आहेस अजून तू? हो काकी, कावेरीला दाखवलं मी प्रेझेंटेशन. हो, मला माहितीये. कावेरी जरा वेगळ्याच कामात अडकलीये. तू एक काम कर, तू घरी जा. मी तुला परत सांगते, तू परत ये ऑफिसला. हा, मग मी कावेरी आपण बसून सगळं तुझं पुन्हा प्रेझेंटेशन बघू. मग आम्ही डिस्कस करून मी सांगते तुला काय करायचं ते. ठीक आहे? ओके. ओके, मला ना जरा एक मीटिंग आहे अर्जंट. मी निघते. हा, बाय. याला काय अर्थ आहे? इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या कॅन्डिडेट सारखी ट्रीटमेंट देत आहेत मला. मी काही ते नोकरीची भीक मागायला आले का? मॅडम, चहा. पी तूच. हॅलो. हॅलो, काही कळलं का? हो मॅम, कळलं. सरांनी ते ग्रीटिंग जपून ठेवलंय. खरंच? ओ माय गॉड. मॅम पण आता मी तुम्हाला ही न्यूज दिल्याबद्दल मला काहीतरी मिळायला हवं. हा, अरे बस क्या, तू फक्त बोल तुला काय हवंय. काय नाही, तुमच्या लग्नात मला इन्व्हाइट करायला विसरू नका. यार तू पण ना. बट तुला नाही माहिती तू केवढं सॉलिड काम केलंयस. लव यू फॉर दिस. थँक्यू 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 सो मच. चल सिया, बाय बाय. थँक्यू. हा, थँक्यू. हॅलो, काऊ बोल. हा हॅलो वैदेही, मला तुझी मदत हवी होती. केली केली. अगं आधी ऐक तरी. काऊ, मी आज इतकी खुश आहे ना. तू अख्खा बँक बॅलन्स जरी मागितलंस ना तरी मी हसत हसत देईन तुला. तू बोल. तात्या आणि घरचे मुंबईला येणार आहेत. बस एवढंच ना, मग येऊ दे की. बाय द वे काऊ, ऐक, माझी आता ना 5 मिनिटात मीटिंग सुरू होणार आहे. आपण घरी आल्यावर सगळं बोलू. ठीक आहे? बाय 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 बाय. वैदेही ऐक ना. हॅलो वैदेही, ते कायमचे येणार आहे ते सांगायच्या आधीच फोन ठेवलाय. आता काय ग सानिया, काय झालं आज ऑफिस मध्ये? नाही म्हणजे वहिनीने कौतुक केलं की नाही तुझं? काय ग सानिया, काय झालंय? नाही म्हणजे रिजेक्ट केलंय का तुझ्या आयडियाज वहिनींनी? आई, रिजेक्ट करायला त्याने नीट बघितलं तर पाहिजे. नोकरीची भीक मागायला आलेल्या एम्प्लॉई सारखी ट्रीटमेंट दिली मला दोघांनी. सगळ्यात आधी मी राजवर्धनकडे गेले, तेव्हा राजवर्धन म्हणाला की मला नाही, आईला दाखव. मग काकींना दाखवलं, तेव्हा काकी म्हणायला मला नको, तू एक काम कर, कावेरीला दाखव. मग गेले मी, कावेरीला दाखवलं. मग त्याच्यावर मला कावेरी म्हणाली की नाही, मला ना पुन्हा एकदा पाहावं लागेल ते सगळं.
पुन्हा पुन्हा मी काकींकडे गेले तेव्हा मला काकी असं म्हणतायत की नाही, कावेरीने बघितल्याशिवाय मी कोणताही निर्णय देऊ शकत नाही. आता तिथे सगळे निर्णय कावेरी घेते बहुधा. पण ऐकून ही कावेरी. मी सांगतो कोण आहे कावेरी. कावेरी गुहागरला राहणारी एक मुलगी आहे, जिला रत्नमाला वहिनींनी ठरवून इथे आणले. ठरवून म्हणजे आपल्याला जरी वाटत असतं की कावेरी फक्त माहेरचा चहामधली एक एम्प्लॉई म्हणून इथे जॉईन झाली आहे, तर तसं नाही. रत्नमाला वहिनी जेव्हा गुहागरला होत्या तेव्हा त्या कावेरीला भेटल्या. नुसत्या भेटल्या नाही तर त्या तिच्या घरी राहिल्या सुद्धा. आणि जेव्हा रत्नमाला वहिनी पुन्हा इथे परत आल्या त्यानंतर कावेरी माहेरचा चहामध्ये जॉईन झाली. याचा अर्थ असा की रत्नमाला वहिनीने ठरवून कावेरीला इथे आणले. आता त्यामागे काहीतरी कारण असणार. त्यामागे काय कारण असेल ते आपल्याला शोधायला हवे. अरे वा, एक नंबर काम केलंय बघा. नाही म्हणजे तुमच्यात हे पण गुण आहेत माहित नव्हतं मला. वा 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 वा. माझ्यात बरेच गुण आहेत आणि सगळ्यात मोठा गुण म्हणजे संयम. संयम ठेवायचा असतो. आकांक्षा, अपमान झाल्यावर होणाऱ्या संतापाचं मांजर आपल्या काखेत घट्ट दाबून ठेवायचं असतं. अपमान झाल्या ते समोरच्यावर सोडायचं नसतं, ते पाळायचं. वेळ काढून मध्ये एकट्यातच गोंजारायचं. त्याची अहंकाराची नखं धारदार करत राहायची. सुडाच्या भावनेचं दूध पाजत राहायचं. आणि वेळ आली की भस्कन समोरच्याच्या अंगावर सोडायचं. यासाठी संयम असावा लागतो. तो माझ्याकडे आहे. माझं सगळीकडे लक्ष असतं. काय ना, तुम्ही कधीतरी माती खाल आणि धडपडाल, मग मला ते सावरायला नको. म्हणून माझं सगळीकडे लक्ष असतं. त्यामुळे मला कॉम्प्लेक्स देण्यापेक्षा रत्नमाला वहिनीने कावेरीला इथे का आणले ते शोधून काढा. अरे यार, काय सांगतेस तू? तेच तर सांगायला तुला फोन केला होता ना की ते कायमचे इकडे येत आहेत. पूर्ण ऐकायच्या आधीच फोन कट केलास तू. यार पण असे सडनली कसं काय झालं सगळं हे? काय सांगू कसं झालं ते. अगं तुला आत्तापुरतं मी एवढंच सांगू शकेन की तिकडचंही घर आमच्या हातून गेलंय आणि आईचं जे घर आहे ते लगेच मिळणार नाहीये. अगं काऊ, मग हे आधी सांगायचं ना. आधी सांगायला तुम्ही ऐकून घ्यायला हवंस ना वैदेही. तू एवढी खुश होतीस की मला म्हणतेस काय हवं ते घे, माझा सगळा बँक बॅलन्स घे, तुला काय हवं ते कर, आणि काय 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 बडबडत होतीस तू. तुला आठवतंय तरी का? आणि घाईत फोन कट करून टाकलास. शी यार, जाऊ दे आता. येत आहेत ते येऊ दे. फक्त त्यांची ना अडचण व्हायला नको. आधीच बघतेस ना माझा किती पसारा असतो. काय आता, काही ऑप्शन पण नाही आपल्याकडे. येत आहेत तर येऊ दे, करू आपण मॅनेज काहीतरी. बरं मला सांग,
तू एवढी खुश का होतीस आज? असं काही नाही, पण आज मी माझ्या प्रिन्स चार्मिंगला ग्रीटिंग पाठवलं ना, म्हणून. हो, बरं मला सांग ना त्याचं नाव काय आहे? नाही सांगणार, सांगितलं ना एकदा. नजर लागते असं आधीच सांगितलं तर आधी कन्फर्म तर होऊ दे. मग बरं मी बाई, बरं नको सांगू. पण सांग ना, तू एवढी खुश का होतीस? त्याने काही उत्तर बित्तर दिलं का तुला? उत्तर असं नाही, पण हिंट मिळाली असं म्हणू शकतेस तू. पण मी आता लगेच काही सांगू नाही शकत, कारण डिरेक्टली असं काही कळलं पण नाहीये. नक्की काय गोंधळ आहे? तू नीट सांगशील का मला काही? सांगते ग बाई, पण माझ्या लव्ह स्टोरी मध्ये काही घडू तर दे. काय करू मी या मुलीचं? मला ना अजिबात कळत नाही. माझं सोड, उद्या तुझी विलन आजी येणार आहे, तिचं काय करायचं ते बघ. वहिनी, सानिया सांगत होती काल तिने ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन दाखवलं. मला दाखवलं होतं आधी. मला तर बाई खूप आवडलं प्रेझेंटेशन. आणि मी तिला म्हंटल सुद्धा, अगं काही काळजी करू नकोस तू, वहिनींना सुद्धा खूप आवडेल मी प्रेझेंटेशन. हो की नाही? हो, खरंय. खरंच छान प्रेझेंटेशन दिलं तिने. फक्त काय ना, एकदा कावेरीने डोळ्या खालून घातलं ना, मग डिसिजन घ्यायला बरं पडेल मला. म्हणजे कावेरीच बघते का सगळं बऱ्यापैकी? नाही म्हणजे ती असतेच ना माझ्यावर सगळीकडे. माझी पर्सनल असिस्टंट आहे ती, आणि पर्सनल असिस्टंट म्हणजे उजवा हात. कामाचा व्याप एवढा वाढलाय, त्यामुळे कोणीतरी बरोबर असणं गरजेचं होतं. त्यातून तुला राजवर्धनचा स्वभाव माहितीये ना, सगळं जातीने बघावं लागतं मला. म्हणून कावेरीला सोबतीला घेतलंय. अतिशय गुणी आणि हुशार मुलगी आहे कावेरी. काकी, मग कधी येऊ मी ऑफिसला? आज की नंतर कधीतरी? कावेरी कधी फ्री असेल? नाही, ऍक्च्युली तू आजच ये ना. मग तू, मी, कावेरी आणि राजवर्धन आपण बसून सगळं डिस्कस करू आणि मग ठरवू काय. ओके, ठीक आहे. चला, उशीर होतोय मला. बघितलंस, काही काळजी करू नकोस तू आता. काही काळजीचं कारणच नाहीये. तुझं काम आज नक्की होईल बघ. ऑल द बेस्ट. काम व्हायचं असेल तर हे कावेरी नावाचं हर्डल ओलांडता आलं पाहिजे. वाटलं नव्हतं की लग्नाच्या वेळी सपोर्ट देणारी कावेरी माझ्याच वाटेत येऊन बसेल. पण हरकत नाही, राजवर्धनला धडा शिकवायला असे लाखो हर्डल्स क्रॉस करून जाईन मी.